हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अति भाविका, ग्रंथाजिया ओम नमो जी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय सविद्या, आत्मरूपा देवा तुची गणेशु, सकलात्मति प्रकाशु, मने निवृत्तिदासु, अवतारी जोजी, मने निवृत्तिदासु, अवतारी जोजी। पुंडलिक वरदे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय, श्री गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री सद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, बोल बजरंग बली की जय। सब संतांची जय। वेदशास्त्र शास्त्र प्रमाण, श्रुतीचे वचन, एक नारायण सार जपा, जप तप कर्म, हरिविन धर्म, वाहुगाची श्रम व्यर्थ जाय, हरिफाटी गेले ते निवांतेची ठेले, भ्रमळ गुंतले सुमळ कैके, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, येमे कुळगोत्र वर्जियेले, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। वेदशास्त्र प्रमाण, श्रुतीचे वचन, एक नारायण सार जपा। राम श्री सद्गुरु माऊली ज्ञानदेवांच्या पवित्र चरणाला मनोभावानं वंदन करून तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या पवित्र चरणाला मनोभावानं वंदन करून सेवेला आपण आरंभ करूया। वेदशास्त्र प्रमाण, श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। इथं माऊली ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाच्या द्वारे, नामस्मरणाच्या द्वारे समस्त मानव जातीला एक दिव्य संदेश देत आहेत। समस्त मानव जातीला त्यांच्या कल्याणार्थ एक कळवळ्याचा उपदेश करतायत माऊली। की नारायण नाम हे सर्व साधनांचं सार आहे। नारायण नामाचा जप हे ईश्वर प्राप्तीचं एकमेव साधन आहे। ईश्वर प्राप्ती निश्चित त्याचं नाम आपणाला करून देतं। हा माऊलींना आलेला अनुभव आहे आणि म्हणून तो अनुभव त्याने हरिपाठाच्या द्वारे, नामस्मरणाच्या द्वारे समस्त मानव जातीला देण्याचं काम केलं।
पुन्हा माऊली आपल्याला समजावून सांगतायत, समस्त मानवजातीच्या जीवनाचं कल्याण कशात आहे? तर ईश्वराच्या नामात आहे. सगळ्या प्रत्येक माणसाच्या जीवनाचं सार्थक कशात आहे? तर ईश्वराच्या नामात आहे. मग माऊली फार कळवळ्याने सांगतायत, ऐका, की जो वारकरी झालेला आहे, जो परमार्थ करू लागलेला आहे, जो संतांच्या वाटेवर चालू लागलेला आहे, तो चालणारा जो साधक आहे, त्याचं देह फक्त ईश्वर प्राप्तीच असलं पाहिजे. का तर परमार्थाच्या मार्गावर जो आलाय, अध्यात्म मार्ग जो करू लागलेला आहे, संतांच्या वाटेवर जो चालू लागलेला आहे, त्याच्या जीवनाचं एकमेव ध्येय काय असलं पाहिजे? ईश्वराचं नाम. मग हे ईश्वराचं नामच, ईश्वराचं पवित्र नामच त्याला ईश्वराची प्राप्ती करून देतं. हे वेद शास्त्राचं प्रमाण आहे, हे श्रुतीचं वचन आहे. म्हणून माऊली पुन्हा सांगतायत की नारायण नामाचा जप तुम्ही जर प्रेमानं केला, कळवळ्यानं केला, तर मी सुद्धा तुम्हाला प्रमाण देतो, मी सुद्धा तुम्हाला वचन देतो की तुम्हाला निश्चितपणे ईश्वराची प्राप्ती होणार. प्राप्ती झाल्याशिवाय म्हणून हरिपाठाच्या द्वारे त्यांनी आपल्याला हा दिव्य संदेश दिलेला आहे. काय मला सांगायचं, आपणाला आपण ईश्वराचं जे नाम घेतोय ते कशासाठी घेतो हे आपल्याला कळलेलं नाही. आपला उद्देश तो आहे का? ईश्वराचं मी नाम घेतोय म्हणून मला ईश्वराची प्राप्ती झाली पाहिजे, हा आपला हेतू आहे का? तो पाहिजे. रामकृष्ण हरी राम. ईश्वराचं प्राप्ती करणारे मार्ग अनेक आहेत, पण त्याच्यात जर नाम नसेल, ईश्वराचं नाम तो जर साधक घेत नसेल आणि अन्य मार्गाने जर तो ईश्वराकडे जात असेल तर ते व्यर्थ जाणार आहे. म्हणून ईश्वराचं नाम, पवित्र नाम, हे ईश्वराची प्राप्ती करून देणार आहे आणि माझं ध्येय सुद्धा ते बनलं पाहिजे. मग वारकरी आपण कशासाठी झालोय? परमार्थाच्या मार्गावर आम्ही कशासाठी चालतोय? हाय का आपलं ध्येय? कळवळ्यानं मी सांगते, माऊलींनी आपल्याला जाग केलेलं आहे. म्हणून माऊली इथं समजावून सांगतायत, ईश्वराचं नाम ईश्वराची प्राप्ती करून देतं, ईश्वराचा साक्षात्कार घडवतं, ईश्वराची भेट घडवून आणतं, ईश्वराचं दर्शन नामानं आपल्याला होतं. मग ते नाम मी कसं घेतलं पाहिजे? ते नाम मी निष्काम भावानं घेतलं पाहिजे. ते नाम मी निस्वार्थ होऊन घेतलं पाहिजे. ते नाम मी अंतरातल्या कळवळ्यानं घेतलं पाहिजे. ते नाम अतिशय मी प्रेमानं घेतलं पाहिजे. त्या नामाची मला गोडी लागली पाहिजे. आणि मग हे नाम आपल्याला कुठे घेऊन जाणार? ईश्वराचे दर्शन घडवल्याशिवाय हा
माऊली म्हणतात मला आलेला अनुभव आहे आणि हा अनुभव मी तुम्हाला कळवळ्यानं देण्याचं सांगण्याचं मी काम करतो. मग शहाणा तो धनी घेतो येते. शहाणा झालाय तो घेतल्याशिवाय. भक्ती कोण करतं ईश्वराची? शहाणा आहे तो. पण येड्याखुळ्यांची भक्ती मी फार प्रेमानं सांगतोय बरं का. माऊलींनी तितक्या सुद्धा झटक्यानं सांगितलंय. तुम्हाला चिमटे काढून सांगितलंय तुम्ही जागा व्हावा म्हणून. पण आम्हाला चिमटा घेतायत असं जर तुम्हाला वाटतच नसेल तर तुम्ही जागा नाही होणार. खऱ्या अर्थानं त्याने जागे केलेलं आहे. म्हणून ईश्वराचं नाम त्याचा मला आलेला तो अनुभव आहे. ईश्वराच्या नामाशिवाय ईश्वराकडे नेणारे जे मार्ग आहेत ते ईश्वरापर्यंत नेतील याची शंका आहे. कारण इतर जी साधनं आहेत ती नियमाला धरून आहेत, ती उपाधीला धरून आहेत, ती बंधनाला धरून आहेत. समजावून सांगते. मग हे बंधन जर त्या हे बंधन, ही उपाधी, हे नियम ते जर त्या कर्माला असतील जोडले पाहिजे तर मग ते तिकडे कसा माणूस जाणार? ह्यांनाच उपाधी आहे. इतर ज्या मार्गाला त्याच्यात उपाधी आहे, त्याच्यात नियम आहे, त्याच्यात बंधन आहे. मग ते जर मी अंगीकारलं आणि पुढं गेलो तर पुढं आम्ही जाऊ शकत नाही. म्हणून माऊली समजावून सांगत ईश्वराचं नाम उपाधी रहित आहे. ईश्वराचं नाम बंधन मुक्त आहे. ईश्वराच्या नामाला उपाधी नाही, बंधन नाही, नियम नाही. ते उपाधी रहित असल्यामुळं ते नाम, ते साधन जो घेतो तो सुद्धा उपाधी रहित झाल्याशिवाय राहत नाही. तो सुद्धा बंधन मुक्त झाल्याशिवाय राहत नाही आणि त्याला सहज ईश्वराचं दर्शन घडतं. मला काय नाम नामीकडे घेऊन जातं. नामधारकाला, नामधारकानं नामाला पकडलं पाहिजे. नाम ज्या वेळेला त्याला पकडतं त्यावेळेला त्या नामधारकाला ते नाम हळूहळू हळूहळू नामीकडे घेऊन जातं आणि त्या नामीच्या स्वरूपामध्ये एकरूप करतं. पुन्हा नाही येणे जाणे. मला काय म्हणते कळते का मी? हे माऊलींचे शब्द आहेत आणि हे तुमच्या आमच्यासाठी प्रमाण आहे. हे तुम्हा आम्हाला दिलेलं माऊलींनी वचन आहे. म्हणून त्यांनी वेदाचं, शास्त्राचं प्रमाण, श्रुतीचं वचन स्वतः पाळून आपणाला सांगण्याचं त्याने काम केलं. नाम उपाधीतून मुक्त करतं. नाम दुरितांचे तिमिर जावं. दुरितांचं तिमिर म्हणजे जे दुष्ट आहेत, जे पापी आहेत, जे तापे आहेत त्यांना सुद्धा नाम इकडं सन्मुख करतं. पण ते नाम जर त्यांनी घेतलं तर रामकृष्ण उपाधीतून स्वतः मुक्त आहे. म्हणून कसंही घ्या, आंघोळ करून घ्या, न करता घ्या, उठून घ्या, बसून घ्या, झोपून घ्या, त्याला उपाधी नाही. पण घेण्याचं काम मी केलं पाहिजे. पण तुमच्या अंगामध्ये आळस असेल तर काय घडलं? मग आळस कधी येतो आपल्याकडं? आवड नसली. रामकृष्ण आळस कधी येतो? परमार्थामध्ये मी दिलेला जो शब्द आहे की मला आता माऊलींच्याकडे जायचं आहे
किंवा मला देवाकडे जायचं आहे, मला नाम घेण्यासाठी जायचं आहे, आणि त्याला दिलेला शब्द जर मी पाळला नाही तर आपल्या अंगात आळस येतो. आपण माऊलीशी खोटं बोलतो. काय म्हणतो मी नीट आहे का? म्हणून मला एक कळवळ्यानं सांगायचं आहे की पारायण असेल, ईश्वराचं नाम असेल, सत्संग असेल, तर बाहेर जाणं टाळा. तुम्हाला सांभाळणारा कोण आहे? डॉक्टर आहे? डॉक्टर सांभाळतो तुम्हाला? अहो त्याला स्वतःला सांभाळता येते. मी फार कळवळ्याने सांगते बघा, कळलं तर ना आपलं रामकृष्ण. मला सांभाळणारा कोण आहे? डॉक्टर सांभाळतोय मला? एका ईश्वराशिवाय मला सांभाळणारा कोण आहे? आणि त्याचंच जर नाम मी घेण्यासाठी टाळाटाळ करत तर तुला तो याच्यातून मुक्त करेल का? कधीच नाही. पापातून तापातून कळलं तर बघा, तुम्हाला जो बी ताप आहे, जे बी तुम्ही पाप केलेलं आहे, तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. आपल्याला कळत नाही मी काहीतरी पाप केलेलं आहे म्हणून मला हा रोग झालेला आहे, आणि तो हा देहाचा भोग मला भोगावाच लागेल. पण तो शिथिल कधी होईल? ईश्वराच्या नामात. एवढं कळलं तरी वास आहे. रामकृष्ण. कोणता दिवस मी वर्ज्य करावा आणि कोणत्या दिवशी मी काय याचं भान असलं पाहिजे. म्हणून इथं सांगितलं, शहाणा तो धनी घेतो. आम्ही शहाणा आहे का? रामकृष्ण. पुढे आम्ही जो माऊलींचा उत्सव करतो, माऊलींचा जो सोहळा करतो, रामनवमीचा जो सोहळा करतो, जो उत्सव करतो, आमच्या गावात जे आम्ही यात्रा करतो, आमच्या देवाचा जो आम्ही उत्सव करतो, तो करण्यापाठीमागे आपला हेतू काय आहे? बोलत राहू. यात्रेला एवढे आम्ही लांब जातो, एवढ्या लांब तिथं जा, मग त्या जाण्याचा माझा हेतू काय आहे? हेतू काय आहे? रामकृष्ण. तो उत्सव मी साजरा का करतो? कशासाठी? रामनवमीचा उत्सव मी साजरा का करतो? माऊलींच्या समाधी सोहळ्याला मी का जातो? माझ्या तिथं जाण्याचा हेतू काय आहे? काय हेतू? यात्रा आमच्या गावची असते, आमच्या देवीची असते, आमच्या देवाची असते. मग त्या यात्रेला मी आनंदानं का जातो? माझ्या जाण्याचा हेतू काय आहे? गुलाल खोबरं टाकण्यासाठी? मग हेतू काय माझ्या जाण्याचा? देवदर्शन. रामकृष्ण. पारायणातला हेतू काय? आपल्या पारायण आपण का करतो? की ज्याचं मी पारायण करतोय, ज्याची मी रामनवमी करतोय, समजलं पाहिजे त्याचं मला सतत स्मरण व्हावं म्हणून. स्मरणाशिवाय नाम नाही. माऊली जीवनाचं खरं मर्म समजावून सांगतात. ईश्वराच्या कृपेशिवाय, संत भेटीशिवाय तुमच्या मुखामध्ये नामच येणार नाही. आणि आलं ते वर करण्यास निघून जाणार. त्या नामाला काय? ते नाम तुम्हाला कधीही पुण्य देऊ शकत नाही, कारण तुमचा हेतूच नाही. रामकृष्ण. मग आम्ही रामनवमीचा उत्सव ज्यावेळेला गोंदवलेकर महाराजात बरेच भक्तजन येतात, त्यांचा हेतू काय असतो? मला सतत यांचं स्मरण व्हावं म्हणून. माऊलींचं हे मी घेऊन काय इथपर्यंत येतो? सतत स्मरण. त्यांचं सतत मला स्मरण झालं पाहिजे.
ते माझ्या जवळ मी बरोबर कुठं जाईल तिकडे मी माऊलींना बरोबर घेऊन जातो. कारण त्यांच्या स्मरणात असेल मी तर वेगळ्या दिशेला मला जाण्याचा प्रश्नच नाही. त्यांना धरून जर आपण गेलो, जेथे जातो तेथे तू माझा सांगा मग आपण काय करणार? वाईट तो जर माझ्या संगतीत असेल, मला वाट दाखवणारच तोच जर वाट, तर मी जाणार कुठं? करते ना रामकृष्ण. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप. मग जप कोणता मी केला पाहिजे? ईश्वराच्या नामाचा, नारायण नामाचा. का जप मी करायचा? सगळ्याचा साथ कारण ईश्वर प्राप्तीचं ते एकमेव साधन आहे. दुसरं साधन तुम्ही नाही केलं तरी चालेल. हे तुम्ही जर नाम घेतलं, हे नाम कंठी आलं, हे नाम मुखात आलं आणि आतमध्ये जर उतरलं तर तुमचं मन शुद्ध केल्याशिवाय राहत नाही. अंतःकरण शुद्ध. इतर मार्गावर हा भाव येत नाही. हां नाम आत उतरलं पाहिजे. तोंडात, कंठात, हृदयात, मनाच्या तळाशी, अंतःकरणाच्या मग अज्ञान तुमचं सगळं काढून टाकतो. आपल्याला जे हवं आहे ते नाम तुम्हाला दिल्याशिवाय कोणत्या भावानं मी समजावून सांगतो आपल्याला की उत्सव मी साजरा करतोय ते त्याचं सतत मला स्मरण होतं. माऊलींचं नित्य वाचन मी का करायचं? त्यांचं मला सतत स्मरण झालं पाहिजे. मग त्यांच्या मुखातले शब्द हळूहळू मला कळायला लागतात. कारण मी त्यांच्या जवळ असतो सारखा. मी कोणाच्या जवळ बसतो सारखा? फार महत्व आहे त्याला. फार घरातले काही म्हणू द्या, तिकडं नाही आपल्याला जायचं, ते घ्यायचंच नाही. पण प्रापंचिक माणसाची जी प्रापंचाकडे बघणाऱ्याची दृष्टी कशी असते? नका ही वेळाकडे बोलते त्याने, आम्हाला तसलंच पाहिजे कारण नेमक्या रस्त्याकडे आम्हाला जायचं. आलं का लक्षात? रामकृष्ण. त्याच्याशिवाय जर सगळीच मला चांगली भेटली तर आपण चांगलं जगू का? म्हणून कुटुंबात आपल्याला जर ईश्वर प्राप्तीचा विरोध होत असेल तर आपण म्हणायचं की चांगलं आहे आपलं. कारण त्या मार्गापासून जे मागं वळतोय ना तितकाच जोर आपण जास्त लावतो. रामकृष्ण. बंद करू ठेवा. रामकृष्ण. उत्सव प्राप्तीसाठी पारायण आम्ही करण्याचा हेतू काय? नामात राहिलं पाहिजे. त्यांचं स्मरण मला झालं पाहिजे. तुम्हाला मी आत्ता सांगितलं माऊलींचं एक खास सांगणं आपल्याला आहे, त्याची कृपा असल्याशिवाय मुखात नामच येणार नाही, सत्संग सुद्धा मिळणार नाही. मग ह्या जो उत्सव करतो ते त्याचं स्मरण मला व्हावं म्हणून मग इथं गोंदवल्यात समजा रामनवमीचा मोठा उत्सव असतो. त्या उत्सवाला अनेक लोक येतात. कोणत्या हेतून येतात ती त्यांच्याबरोबर. गोंदवलेकर महाराज एकदा उत्सव सगळा झालेला आहे आणि मंदिराच्या बाहेर येऊन बसले शांत. उत्सव सगळा पार पडला. जसं काल आपण गेलो तसं तिथलं दिसतं आपल्याला की इथं उत्सव झालेला आहे. गोंदवलेकर महाराज रामाच्या मंदिराच्या बाहेर बसलेत पायरीवर. ते बसलेत म्हणून त्यांचे भक्त सुद्धा आले आणि त्यांच्या समोर बसले. समोर पाप तापातून ईश्वराचं नाम कसं मुक्त करतं किंवा ईश्वराची प्राप्ती तुम्हाला कसं करून देतं हा मी सिद्धांत सांगतोय तुम्हाला. हे तत्व सांगतोय तुम्हाला. एक तत्व नाम दृढ धरी हरीशी करुणा. इथपर्यंत आपण डीपली गेलो पाहिजे.
रामकृष्ण गोंधळ गोंदवलेकर महाराज बसलेत, सगळे ते बसलेत म्हणून लोक येऊन त्यांच्या समोर बसले. रामनवमीचा उत्सव झालेला आहे आणि एक जण त्याच्यातला काय म्हणतात अधिकारी होता. तो अधिकारी उठला आणि महाराजांना विचारू लागला की म्हटलं मी तुम्हाला प्रश्न विचारू का? तर म्हटलं विचारा. म्हणलं एवढा हा 7 दिवस रामनवमीचा जो उत्सव चालला आहे त्या उत्सवामध्ये प्रत्येकानं जागरण केलेलं आहे, प्रत्येकाला श्रम झालेला आहे, प्रत्येक जण आता थकून गेलेला आहे. तुम्ही बाहेर बसला म्हणून आम्ही सगळी जमा. मग हे एवढं जागरण, एवढं श्रम आम्ही कशासाठी करायचं? त्याच्यातून आम्हाला फायदा काय? तुम्ही सांगा. आळंदीकर जाऊन आले. हे एवढं जे आम्ही श्रम केलंय, एवढं जे आम्ही जागरण केलेलं आहे, त्याचा आम्हाला फायदा काय आहे? समाधान. रामकृष्ण. आम्हाला फायदा काय? गोंदवलेकर महाराज त्यांना समजावून सांगतायत, तुम्ही आनंदानं भरले जाल, तुम्ही ईश्वर नामानं जर भरला, त्याचं जर तुम्हाला सतत स्मरण झालं तर तुम्ही आनंदाने का भरून जाणार नाही? समाधानानं तुम्ही का भरून जाणार नाही? समाधान तुम्हाला प्रपंचात आहे का? मिळेल का? मिळणारच नाही. संसार हा समाधान देणाराच नाही, कारण तो दुःख मूळ आहे. संसाराचं मूळ काय आहे? दुःख आहे. हे जाणून घ्या. संसाराचं मूळ जर दुःख असेल तर तो मी कितीही केला तरी मला काय देणार? मग हे आपल्याला माहिती होतं का? माहिती. म्हणून तर आम्ही करत होतो. माहिती झाल्यावर आपण काय केलं पाहिजे? रामकृष्ण. फायदा काय होत? त्यावेळेला गोंदवलेकर महाराज सांगत, प्रश्न चांगलाच प्रश्न. तुम्हाला फायदा मी सांगतो काय. भगवंत तुम्हाला होणाऱ्या या संसाराच्या दुःखातून बाहेर काढतो. तुमचं जे पाप केलेलं आहे, तुम्ही जे पाप केलेलं आहे आणि आत्ता जे कर्म भोगताय, त्या पाप तापातून सुद्धा तो बाहेर. संसार करताना तुमचं संसारातलं मागणं काय आहे तो भगवंत तपासतो. आणि तुम्ही जर तितकं निष्ठेनं नाम घेत असला तर तुम्हाला प्रपंचातलं मागणं असेल तर प्रपंचातलंच देऊन बघतो, देतो आणि शेवटी तुम्ही दुःखातच जाता. म्हणून मागणं आम्हाला कळलेलं. शहाणा तो धनी घेते. परत परत मी का सांगतोय? संसार अर्धवट म्हणजे खुळ्याने करा, कोणीही करा, पण परमार्थ मात्र शहाणा होऊन करा, जाणून करा. खुळ्यासारखं इथं चालणार नाही. रामकृष्ण. शहाणा तो धनी घेते. परमार्थात माणूस येऊन शहाणा झाला पाहिजे, नाही तर पुढं तेच माग आणि माग तेच परमार्थ. रामकृष्ण. जाणवलं पाहिजे. तर त्यावेळेला इकडं माऊली गोंदवलेकर महाराज सांगतायत त्याला, पाप तापातून तो मुक्त करतो तुम्हाला. जे भोगायला तुम्हाला आलेलं आहे, जे कर्म तुम्ही केलेलं आहे, जे पापमय कर्म केलेलं आहे, हे सुद्धा शिथिल करण्याचं काम तो करतो. आनंद देण्याचं काम करतो, समाधान देण्याचं काम करतो, शांती तुमच्या जीवनामध्ये येते. मग म्हटलं, तुम्ही असं कधी कोणाला करून दाखवलंय का? त्या अधिकाऱ्यानं प्रश्न, कोण करता असला प्रश्न? अधिकारी महाराजांना. रामकृष्ण. न आपण बसलो तरी असला प्रश्न कोण विचारतं?
तो संसारातला अधिकारी आहे, संसाराधिकारी. तोच विचार बरोबर. कारण त्याला ह्याच्यातला अनुभवच आहे. असं म्हटले तुम्हाला तुम्ही कधी करून घेतलंय का, करून तुम्ही दाखवलंय? त्यावेळेला ते सांगतायत गोंदवलेकर महाराज, माझ्या रामाच्या इच्छेनं हे सुद्धा तुम्हाला लवकर मी करून दाखव. रामकृष्ण 2 दिवस गेले, सगळी तिथंच आहेत, हे आपल्याला आता बघायचं आहे म्हणून 4थ्या दिवशी एक जोडपं आलं. गोंदवलेकर महाराजांना विचारत आलं. पहिल्यांदा महाराजांनी सांगितलं रामाचं दर्शन घ्या, मग माझ्याकडे. मग माझ्या गुरूंची आठवण मला होते. पंढरपुरामध्ये गेल्यावर काय म्हणायचे, आधी विठ्ठल. अगोदर विठ्ठलाचं दर्शन, इथं थांबू नकोस असा म्हणणारा रामकृष्ण. पुढं जागा आपल्याला काय, हे खरंच सद्गुरूंनी सांगावं किती मोठं आहे. मी आज असेन उद्या नाही, पण हा तुमच्यासाठी कायम आहे. त्याच्यासाठी तुम्हाला यावंच नाही. रामकृष्ण जोडपं आलं ते रामाकडे जायला सांगितलं, दर्शन घ्यायला सांगितलं. दर्शन त्याने घेतलं. रामाच्या दर्शनाने तृप्त झाले, महाराजांचं दर्शन घेतलं आणि मग आपली व्यथा सांगायला त्यांनी सुरुवात केली. 50 वर्षाचं आमचं वय झालंय, मुलबाळ नाही आम्हाला. कुठली व्यथा आहे? मी आजारी आहे, पंडुरोगानं मी आजारी आहे, बरीच वर्ष झाली. आजपर्यंत मी काय म्हणतात, हे खाऊ नये ते खाऊ नये, त्याला काय म्हणायचं, पथ्यावर म्हणले मी जगत आले आजपर्यंत. डॉक्टरनी सांगावं तसं पण त्यांचा काहीही गुण मला आलेला नाही. आणि म्हणून हे सगळं जुगारून आज मी तुमच्या पवित्र, माझ्या नाही रामाच्या पवित्र चरणात. पण रामाला तुम्ही ओळखता, त्यांचं म्हणून मी तुमच्या पवित्र चरण. ते म्हटले बसा, तुम्ही अधिकारी असला तरी तुम्हाला इथं सुट्टी काढून राहता आलं, राहावंच लागेल. तुम्हाला बरं व्हायचं आहे ना, जो बाळा बरं व्हायचं आहे ना तुम्हाला, तर इथं राहावं लागेल. तसं तुम्हाला बरं होता येणार नाही. सुट्टी काढा, 4 महिने 6 महिन्याची सुट्टी काढा आणि इथं थांबा. तुमच्या व्यथा मला सांगितल्या तशा माझ्या श्रीरामाला तुम्ही सांगा. गुरु हे देव आणि मधले हा दुवा आहे. दुवा. आणि हा दुवा ज्याला मिळाला तो निश्चितपर्यंत पोचतो. असं माणसाला जाता येईल. किती तुम्ही तीर्थाटन करा, पण सत्संग जर बरोबर नसेल, रामकृष्ण सांगितलं इथं तर तुम्हाला थांबता आलं पाहिजे, रामाला सांगता आलं पाहिजे. महाराजांनी ऐकली सगळी त्यांची व्यथा. मग म्हटलं आता थोडं माझं ऐका. रामाच्या जवळ माझ्या तुम्हाला थांबायचं आहे ना, तर इथली सगळी साफसफाई तुम्हाला केली पाहिजे, इथली कामं तुम्हाला केली पाहिजे. इथं तुम्हाला जे मिळेल खायला ते माझ्या रामाचा प्रसाद म्हणून तुम्ही खायचं. इथं दुसरं काही चालणार नाही. हा माझ्या रामा काही खात नाही. आणि इथं पथ्य कुठलं पाळायचं नाही, काहीही पथ्य नाही, पथ्य नाही पाळायचं. पण इथं रोज सेवा करायची, इथं रोज नाम घ्यायचं आणि मिळेल ते आपलं खायचं आणि समाधानात राहायचं. मग दुसऱ्या दिवसापासून यांनी सुरुवात केली यांच्या मंडळीने. सकाळच्या पारी लवकर उठणे, देवळ सगळं ते खालची जमीन सारवून काढ. त्यावेळेला फरशा नव्हत्या, सगळी देवळातलं ते सारवून काढायची. बाहेर जायचे अंगणामध्ये, अंगणामध्ये सडा टाकायची,
तो व्यवस्थित करायची, रांगोळ्या वगैरे काढायची, तिकडं नदीवर जायचे, पाणी आणून भरायचं. कुठली सेवा करू लागले? नदीवरनं पाणी आणायचं, पाणी भरायचं, जेवण करण्याला मदत करायची, जेवण वाढायचं, त्यांना तृप्त करायचं आणि शेवटी आपण प्रसाद घ्यायचा. पण हे सगळं करताना राम नाम तुमच्या मुखात व्हायला पाहिजे. वेळ याच्यातून जर तुम्हाला मिळाला तर रामाजवळ जावा आणि रामाचं नामस्मरण करत बसा. वेळ मिळाला तर. तिचा जो पती होता अधिकारी, तो सुद्धा, ही बाई सात्विक होती, अंतकरण तिचं फार उदार होतं, श्रीमंत होती. आल्या काय म्हणतात ते येणारे जाणारे जे साधक नडीचे होते त्यांना मदत करणारे होते. ईश्वरानं जे मला दिलेलं आहे ते लोकांना मदत करण्यासाठी दिलेलं आहे. आणि ही मदत जर तुम्ही लोकांना करत नसाल, तुम्हीच तुमचा बँक बॅलन्स जर वाढवत असाल, तर ईश्वर सुद्धा हात आकडता घेतल्याशिवाय राहत नाही. मला कुणी दिलेलं आहे? त्यानं दिलेलं आहे. मग मी कुणाला द्यायचं आहे? जो नडलेला आहे तेच रामकृष्ण. पती तिचा सकाळी लवकर उठायचा, सगळं ते साफसफाई करायचा, काकड आरतीला आपली आंघोळ करून उभा राहायचा, पोथीचं वाचन करायचा, वेळ मिळाला की रामाच्या जवळ बसायचा, लोकांची जेवणं खाणं ताट उचलणं सगळं करू लागला. राम नाम घेते, राम नाम हे सगळं चाललेलं आहे. 1 महिना झाला, 1 महिना झाला, 2 महिने झाले, रामनामातच काही आठवण नाही झाली. ते रामनामातच रम्मान झाले, रामनामातच तल्लीन झाले. आणि हळूहळू तिच्या पतीच्या अंगाला काय म्हटलं? पंढुरक होता. त्याचा पांढरटपणा जो झालेला होता तो हळूहळू निघून लागला. त्यांना फरक जाणवू लागला. 50 वर्ष वय झालेलं होतं, मुलबाळ नव्हतं. पण त्यावेळेला 4 महिन्यानंतर त्या बाई मातेला सुद्धा दिवस गेले. थोडक्यात सांगू, दिवस गेले, मुलगा झाला. हे कशामुळं घडलं? रोगातून मुक्त झाला म्हणून मुलगा झाला. तोही पांगळा झाला, पाय वाकडे होते त्याचे. गोंदवलेकर महाराजांनी बघितलं तर म्हणले, अजून तुमचा पाप शेष उरलाय, थोडा उरलेला आहे. आणि मुलाच्या ह्याच्यामुळं तो आपल्याला दिसतोय, अजून तुम्हाला इथं थांबावं लागेल. मग मी तुम्हाला नाम जे देतोय ते नाम तुम्ही त्या पद्धतीनं म्हणत जा, ते नाम तुम्ही घेत जा. हा सुद्धा इथं बरा झाल्याशिवाय रामकृष्ण. नाम परत वाढवलं, परत जोर केला त्याने, परत नामात जोर केला. त्या मुलाचे पाय सुद्धा हळूहळू 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 सरळ व्हायला. माऊलींच्यावर इतकी भिस्त आपली आहे, तू ठेवील तसं, तुला जसं ठेवायचं तसं ठेव, पण मी तुम्हाला सोडणार नाही. मला काय सांग, याची स्थिती कशी असू द्या, पण मी तुझ्या भक्तीत खंड पडू देणार नाही. हे आपलं ध्येय झालं पाहिजे. मग याला सांभाळणारा कोण आहे? रामकृष्ण. म्हणून मी प्रत्येक वेळेला सांगतो, आपल्या प्रपंचाची परिस्थिती कशी असू द्या, कशी असू द्या, याची स्थिती कशी असू द्या,
पण मी तुला सोडणार नाही. हे माझा हा सिद्धांत माझ्या अंतःकरणामध्ये रुजला रुजलं पाहिजे. आणि मग मी जर त्याला सोडत नसू तर ठेविले अनंत तैसेच. समाधान त्याला मिळाल्याशिवाय सरळ झाला. आणि सरळ झाल्यावर ज्याने प्रश्न विचारलेला होता त्यांना सगळं आनंद मिळाला, आनंदानं भरून गेले. आणि ज्याने प्रश्न केला ते सगळ्यांना ह्यांना घालवण्यासाठी गाडीत बसवण्यासाठी जमा झाले. त्यावेळेला त्या अधिकाऱ्याला गोंदवलेकर महाराज म्हटले, बघा रामाने काय केलं, रामाने काय, ह्यांचं मागणं कुठलं होतं ते त्यांचं दूर केलं की नाही. संसारी रामकृष्ण ही तर खरा अर्थ आहे. त्यांचं जे मागणं घेऊन माझ्या रामाकडे ज्या वेळेला ते आले ते रामानं पूर्ण केलं का नाही त्यांचं मागणं. म्हणून इथं गोंदवलेकर महाराज किंवा माऊली आपल्याला समजावून सांगतायत, त्याच्याकडे जाताना त्याचं नाम घेताना ज्या वेळेला मी संसारातलं माझ्या प्रपंचातलं मागणं मागतो, मला संतती दे, मला श्रीमंत कर, मला सत्ता दे, मला संसारातलं अमकं दे, हे ज्या वेळेला मागतो आणि निष्ठेनं नाम घेतो त्यावेळेला ईश्वर सुद्धा त्याला हे देऊन टाकतो. पण हे तू मागणं जे मागितलेस ना, संतती संपत्ती सत्ता मी तुला दिली, तरी पुन्हा तू दुःखाच्या जबड्यात गेल्याशिवाय. म्हणून माझं नाम काय करतं, ईश्वराचं नाम काय करतं, तर ते नाम त्याची प्राप्ती करून देतं, त्या नामेची प्राप्ती करून देतो. आणि हाच माझ्या जीवनातला उद्देश असला पाहिजे. आम्ही वारकरी कशासाठी झालो कळतंय आपल्याला, कशासाठी आम्ही वारकरी झालोय, कशासाठी, त्याची माळ आम्ही कशासाठी घातली गळ्यात, रामकृष्ण कशासाठी घातली, त्याचं स्मरण व्हावं म्हणून, त्याचं मुखात नाम यावं म्हणून. आणि हे जर आम्ही करत नसू तर मला काय म्हणायचं, तुम्ही दुःखाकडे चाललाय, दुःखातून संत महात्मे तुम्हाला परावृत्त करतात. कुठलंही मागणं ईश्वराकडे संसारातलं प्रपंचातलं मागणं न मागू नका. पुढे विषय याच्यातून तुम्हाला मुक्त होता. मागणं संपलं पाहिजे आणि मला तुझी भेट पाहिजे. हे जर झालं, हेची दान दे गा देवा तुझा विसर, हे माझ्याकडून झालं पाहिजे. म्हणून माऊली पुन्हा आपल्याला समजावून सांगतायत की ईश्वराचं नाम हे आपल्याला उपाधीतून बाहेरच काढतं. की जसं श्रीमंताच्या पोटी जन्म घेतलेला मुलगा, नीट आहे का, श्रीमंत घरात ज्यानं जन्म घेतलेला आहे त्याला संपत्ती कमवावी लागत नाही. रामकृष्ण. श्रीमंताच्या पोटी जन्माला आलेला मुलगा त्याला अर्थार्जन करावं लागत नाही, कष्टच करावं लागत नाही. पण मी जर सहज वारकरी झालो असेल, मी जर मला संत भेट सहज झाली असेल, मी संतांच्या वाटेवर जर सन्मुख झालो असेल, तर मी काय केलं पाहिजे, मी काय केलं पाहिजे, कळते ना. विषय फार मोठा आहे. मला संत भेट आता झालेल्या आहे. श्रीमंताच्या पोटी मी जन्माला आलेलो आहे, अर्थार्जन मला करण्याची गरज नाही. पण मला आता संत भेट झालेले आहे, मी काय केलं पाहिजे. रामकृष्ण. संत भेट मला झालेले, माझ्या मुखात त्याचं नाम आलंच पाहिजे. माझं ध्येय ते बनलं पाहिजे की संत कुठं निघाले त्या मार्गाने, त्या मार्गावर मला चालता आलं. त्यांचा उद्देश काय आहे, तो
उद्देश मला कळला पाहिजे आणि तो कळला तरच सत्संग आपल्याला घडलेल्याचा फायदा आहे. सत्संग घडणं, तो सत्संग वाढवणं, तो सत्संग टिकवणं आणि मग जीवनातला उद्देश जो येतो तो आपल्याला पुढे घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. हे वेळीच आपण जागं झालं पाहिजे. मला काय सांगायचं, माऊलींनी जे आपल्याला प्रमाण दिलेलं आहे, जे तुम्हाला वचन दिलेलं आहे आणि हरिपाठातून त्याला आपल्याला सांगण्याचा जो प्रयत्न, जेवढ्या भावानं सांगितलं आहे, शुद्ध भावानं दिलेलं आहे, तेवढा शुद्ध भाव करून मला घेता आलं पाहिजे. तो भाव कळवून जर मी घेतलं तर माऊलींच्या पर्यंत मी का जाणार नाही. रामकृष्ण जागी झालं पाहिजे आपण. इथं श्रीमंताच्या पोटी तसं मला आता सत्संग मिळाला आहे, मला काय केलं पाहिजे, वाढवलं पाहिजे, टिकवलं पाहिजे, त्यात रम्मान मी झालं पाहिजे. आणि हे माझ्याकडून जर होत नसेल तर रामकृष्ण, हे झालं पाहिजे. आणि हे करण्यासाठीच मला मनुष्य देह दिलेला आहे. रामकृष्ण. गोंदवलेकरांच्याकडे जेव्हा की गोंदवलेकर महाराज बसलेले आहेत आणि अंतकरणातली माणसं समोर आहेत त्यांच्या, बाकी कोण पसारा नाही. अंतकरणातली माणसं त्यांच्या समोर बसलेत आणि गोंदवलेकर महाराज प्रेमानं सगळ्यांकडं बघून प्रेमानं त्यांना विचारतायत की समजा माझा राम तुम्हाला भेटला तर तुम्ही रामाकडे काय मागाल. माझ्या रामानं तुम्हाला दर्शन, प्रत्यक्ष दर्शन दिलं तर तुम्ही रामाकडे काय मागाल, काय मागाल. ईश्वर प्राप्तीत की मागणी. रामाकडे आपण काय मागितलं पाहिजे. रामकृष्ण. ईश्वर प्राप्ती तर ते करून देण्यासाठीच बसलेले आहे, पण राम प्रसन्न झाल्यावर मग रामाकडे काय मागायचं. माझ्यात जो मी पण आहे तो तू घालवला पाहिजेस. माझं पण जे आहे, माझं मी पण हे प्रपंचातलं आहे, संसारातलं जे माझं आहे आणि हे माझा, ही मला जी जाणीव आहे, मी आहे ही जर मला जाणीव आहे, ही जाणीवच काढून टाक. मी आणि माझं घालवणं म्हणजे ईश्वराची प्राप्ती. मग हे मी आणि माझं जातं का आपलं, जात नाही. म्हणून रामकृष्ण. म्हणून तर आपण पुनरपी जनानं पुनरपी, बरोबर, येणं जाणं हे आपलं चालूच आहे. कारण त्या मार्गावर आपण आलेलो इथं समजावून सांगतायत. गोंदवलेकर महाराज पुन्हा अंतरंगातल्या माणसाशी विषय मी केलं पाहिजे, ती जाणीवच न, माझं आहे ही जाणीवच नष्ट करायची. आणि मग कोण उरतं आपल्यात, एकच. गोंदवलेकर महाराज म्हणतात हे जर तुम्हाला कळत नसेल तर मी समजावून सांगतो की ज्यावेळेला मी रामनाम तुम्हाला घ्या म्हणून सांगतो त्यावेळेला तुमचं मागणं घेऊन काय घ्या ना. प्रपंचातलं काय मागणं असेल ते मागणं मागत मागत नाम घ्या, पण नाम घ्या. पण नामाकडं तुम्ही एकदा वळला आणि नाम जर तुम्ही घेऊ लागला, त्या नामावरची जर श्रद्धा वाढली तर तुमच्या मागण्यातल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू नाम वाढत जाईल आणि वस्तूवरचं आपलं पण कमी होत जाईल. फार महत्वाचं त्यांनी सांगितलं. मागणं मागत तुम्ही नाम घ्या सुरुवातीला, पण नाम ज्या वेळेला वाढत जाईल त्यावेळेला वस्तूवरचं प्रेम हळूहळू कमी होईल आणि नामावरचं प्रेम वाढत जाईल. नामावरचं प्रेम वाढत जाईल
एकदम ते प्रेम दृढ झालं, प्रेम ते काय म्हणतात परिपक्व झाले परिपक्व झालं की मागणं संपून जात. खुंटले सायास आणि कया जीवा धरिले केशवा पाय. त्यांनी म्हटलेलं आहे त्या अवस्थेत, ती अवस्था मला कळली पाहिजे. म्हणून अभंग गाताना कसे गायचे? नुसतेच गायचे. ते कळले पाहिजेत मला, तो भाव मला उमगला पाहिजे, त्या भावाची मला जाणीव झाली पाहिजे. आणि म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणतात, एकदा जर तुम्ही नामावरचं प्रेम वाढत गेलं, दृढ श्रद्धा जर तुमची नामावर बसली, तर मग ईश्वराकडे तुम्ही सन्मुख झाल्याशिवाय निश्चित ते नाम तुम्हाला माझ्या रामाची प्राप्ती करून दिल्याशिवाय, त्याचं दर्शन घडवल्याशिवाय, त्याची भेट घडवून आणणारही माझं नाम आहे. आणि म्हणून वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जपा. जप कुणाचा करायचा आहे? तर ईश्वराच्या नामाचा. मग पुन्हा आपल्याला माऊली समजावून सांगतायत की पेढा कसा खाऊ म्हटलं तर, पेढा कसा खाऊ? न कुठल्या बाजूनं खाऊया? नाही, सगळ्या बाजूने गोड. कुठल्याही बाजूनं खा, तो गोडच लागणार तुम्हाला. तर नाम कसं घेऊ हा प्रश्नच उरला नाही पाहिजे. मला काय माहिती, तू बसत्यास? बर बस 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 बस. हा कुठं तसं नाम कसं घेऊ आपण? बाजूच राहत नाही, कसंही घ्या, मागणं धरून घ्या, त्याची प्राप्तीसाठी घ्या किंवा आणि काय करण्यासाठी घ्या, पाप तापातून मुक्त होण्यासाठी घ्या. मुक्त तुम्हाला करणार, पण प्राप्ती त्याची होणार. म्हणून सगळं बाजूला सारखं, प्रपंचातलं सगळं बाजूला. इथं माऊली सुंदर उदाहरण देत आहेत आपल्याला, सारांश सांगतायत, सिद्धांत सांगतायत. एकांतात तुम्हाला आलं पाहिजे, लोकांतात राहून परमार्थ नाही. लोकांतात यायला तुम्हाला वेळ आहे. मग एकांत म्हणजे नेमकं काय झाला विषय? एकांत म्हणजे नेमकं तो आणि मी एक, त्याच्यातच राहणे. काय अनेकातून म्हणजे बाहेरचं काम क्रोध हे सोडून एका मार्गावर नामात, अनेकाचा अंत करायचा, एकाकडे जायचं. अनेकाचा अंत करून एकात यायचं. आणि एकात आल्यावर त्या एकाचा सुद्धा अंत करणं म्हणजे एकांत. रामकृष्ण त्याचा सुद्धा. मग त्याचा अंत कसा करायचा? एकांतात आलोय, त्या एकाचा मग अशी गोंदवलेकर मग मीपणाची जाणीव, मी करतोय असं, माझेपणाची जाणीव ही गेली पाहिजे. म्हणजे मी मेल्याशिवाय उपाधीतून तो मुक्तच होऊ शकत नाही. आपल्याला असं कधी वाटतंय का की हे बाबा घर माझं आहे असं म्हणतोय ना, हे शेत माझं आहे, हे सगळं माझं आहे. कुठपर्यंत शरीर चालते तोपर्यंत ही जाणीव कुठपर्यंत आपल्याला? हिथं माझं काही नाही, माझं कोणी नाही, ही जाणीव कुणाला होते? अरे वा, माझं पण ज्याचं संपलेलं आहे, मीपणा ज्याचा संपलेला आहे, हेच इथं माऊलीने सांगितलं आपल्याला. तुमच्याकडे पैसा नसेल, गाडी खर्च तुम्हाला करता येत नसेल, पायी चाला, ह्याच्यात ताकद मी दिलेली आहे ना. गाडीच पाहिजे असं काय आहे का?
ह्याच्यात ताकद देणारा मी आहे. तुम्ही चालत राहा, हळू 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 जरी चालला तरी एक दिवस मुक्कामाला पोचला. चालायचंच तुम्हाला जर हे श्रम नको असेल तर मग ह्याच्यात ताकद देऊन फायदा काय झाला? तुम्ही म्हणा रामकृष्ण. त्याच्यासाठीच आहे हे सगळं. शक्ती देणारा तोच आणि शक्ती काढून घेणारा सुद्धा तोच आहे. मग मी बरा कुठं होईन, रोगमुक्त मी कुठं होईन? ईश्वराच्या चरणाजवळ नामात आपण खरं म्हणतात. हो ना. तो भाव आपला असला, दृढ दृढ भाव झाला पाहिजे. नाम काय कर, अहो देवाची प्राप्ती करून देत ते. मग या प्रपंचातलं ते काय घालवणार नाही? ते उपाधी रहितच आहे, ते पवित्रच आहे. मग हे पवित्रच मी जर धारण केलं तर मला इथं कोण? रामकृष्ण. तोच माझा जर झाला तर या संसाराची बांधिलकी मला कशासाठी पाहिजे? कळतंय ना? संसाराची बांधिलकी राहत नाही. माझं इथं काही नाही हे भगवंताच्या जवळ गेल्याशिवाय आपल्याला कळतं. आणि हे माझं, हे माझं, हे माझं. मी पण आम्ही जे लोकाच्यात मिरवतो हे शुद्ध तुमचं अज्ञान आहे. अज्ञान नाचायला लावतो. मी असा आहे, मी तसा आहे, हे अज्ञान आहे आपल्याकडे. आणि हे अज्ञान कधी जाणार? एकांतात तुम्ही कधी येणार? या सगळ्याचा अंत कधी होणार? आणि मीचा अंत तुम्ही कधी करणार? माझेपणाचा अंत कधी करणार? हे होत नाही तोपर्यंत ईश्वराचं नाम घेऊन गोडी लागण्यास तुम्ही मागे फिरण्यास. रामकृष्ण. त्याच्यापासून आपण परावृत्त होतो. आणि म्हणून परतीकडं नाही जायचं आपण. आता एकदा सन्मुख झालेलो आहे. संतांचा मार्ग मला सापडलेला आहे. मला मार्गदर्शन करणारे ते आहेत. निश्चिंत होऊन ती वाटचाल मला करायची आहे. एक दिवस मला भेट त्याची होणार हा निश्चय माझ्या मनामध्ये कधी निर्माण होईल? तितकं नाम माझ्या ह्याच्यामध्ये मुरलं. नामानच मी जर भरून गेलो आतला ईश्वर बाहेर काय येणार नाही, का दिसू शकणार नाही. रामकृष्ण उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो की जसं एक पुन्हा मोठा अधिकारी संतांना किंवा आपण गोंदवलेकर महाराजांच्याकडे आले, त्यांची भेट झाली, रिटायर झालेले आहेत, त्यांना काय म्हणतात मिळतं ते पेन्शन त्यांना मिळाले. आणि तो त्याच्या तोऱ्यात पण राहणार, महाराज संगतीच राहणार, पण तो त्याच्या रामकृष्ण राहिलाय कुठं? महाराजांच्या सानिध्य, संतांच्या सानिध्य मिळून तो कुठं आहे? त्याच्या प्रकृतीत. फार मी नम्रपणे सांगतो, हे गेलं पाहिजे, हे गेलं पाहिजे. मी पण टाकून संतांच्याकडे जातो, माझं पण टाकून त्यांच्याकडे जातो आणि मग ते आपले म्हणतात. हे होत नाही आपल्याला लवकर, आहे की नाही? रामकृष्ण. हा एक अधिकारी आले आणि अधिकारी आल्यावर त्यांनी ते त्यांचं बघितलं सगळं. गोंदवलेकर महाराजांची दिनचर्या, त्यांच्या सानिध्यात येणारे लोक आहेत, त्यांच्याकडे ते बसायचे, उठायचे. आणि मग त्यांना लहर आली की महाराजांचं मी चरित्र लिहून काढतो. गोंदवलेकर महाराजांच्या सानिध्यात जेवढे होते त्यांच्याजवळ तो बसू लागला, उठू लागला, समजावून घेऊ लागला. हे कसे आले, इथपर्यंत कसं झालं, सगळं त्याला समजलं. त्यांनी लिहून सगळं काढलं. आणि मग गोंदवलेकर महाराजांच्याकडे आले, म्हणले तुमचं मी चरित्र लिहून काढतो. बरं ठीक आहे. मग म्हणले कुणालाच तुमचा जन्मदिवस सांगता येणार.
जन्मतिथी तुमची कुणालाच सांगता येणार, जन्मवार तुमचा कुणालाच सांगता येणार, ते काय म्हणतात साल महिना कुणाला सांगता येईल तेवढं तुम्ही सांगाल का मला? सगळी माणसं बसलीत समोर. ह्याला एक मी संतांचं चरित्र लिहितोय याचा राम. गोंदवलेकर महाराजांना म्हटले तुम्ही तुमचा जन्मदिवस सांगा, जन्मतिथी सांगा, तो वार सांगा, तो महिना सांगा, तुमचं गोंदवलेकर महाराज जरा हसले की असला प्रश्न करणार. संतांची पुण्यतिथी का साजरी करायची हे आपल्याला इकडं जायचं नाही, केलेलं कार्य ही त्यांची पुण्यतिथी आहे. रामकृष्ण कुठं प्रश्न जन्मतारीख प्रश्न त्याने विचारला की तुमचं जन्मतिथी वार वगैरे महिना मला सांग. त्यावेळेला गोंदवलेकर महाराज त्याच्याकडे बघून हसले. हा म्हणले लिहे. मग हा माझा जन्मतिथी आहे, हे माझा जन्माचा वार आहे, हा माझ्या जन्माचा महिना आहे, हा माझ्या जन्माचं साल आहे. त्यावेळेला ते ऐकून त्याला इतका आनंद झाला, त्या अधिकाऱ्याला एवढा आनंद झाला की तुमची जन्मतिथी आणि माझी जन्मतिथी एकच. आनंद. तुमचा वार जन्माचा आणि माझा एकच आहे, महिना एकच आहे, दिवस एकच आहे. गोंदवलेकर महाराज पुन्हा त्याच्याकडे बघतायत. अरे म्हटले मी तुझं सगळं सांगितलंय, हे मला तू कसा मी हाय हे तुला कसं वाटू लागलं. मी हे तुझं सांगितलं, तुझं लिहून घे. ते बरोबर सगळं करेक्ट आलं. मग दुसरी माणसं हसायला लागली की त्याने आपलं नाही तुझं सांगितलं. रामकृष्ण. त्यावेळेला गोंदवलेकर महाराज त्याला समजावून सांगतायत. जरा बस म्हटले. संतांचं चरित्र लिहिणारा जन्माला यावा लागतो, हे तर्कावर लिहायचं नसतं. तर्क करून संत चरित्र लिहिता येत नाही. तुझी मानसिकता काय, मानसिकतेला परमार्थामध्ये फार महत्व आहे. तुझी मानसिकता काय, कधी नाम घेतलंयस का, नामात कधी डुंबलायस का, नाम कसं घ्यावं तुला माहिती आहे का. आणि संत चरित्र लिहायला निघाल. परिपक्वता तुझ्याकडे काय आहे, काहीच नाही. म्हणून तर्कानं त्याचं हे लिहिता येणार नाही तुला. तुझी मानसिकताच ती नाही आहे. मानसिकता हे पहिलं कारण झालं. दुसरं कारण म्हटले तू त्या ममत्वातून अजून सुटलायस का. तुझं मन कुठं रमतंय अजून. रामकृष्ण. संतांनी जे चमत्कार केले ते म्हणले फार दुर्मिळ आहे. ते समाजासाठी त्यांना करावे लागले. चमत्कार करण्याचा त्यांचा कुठलाही उद्देश नाम ईश्वराचं घेणं, त्याची मानसिकता तेवढी बनणं आणि चमत्काराशिवाय संतांना ओळखणं ही तुझी मानसिकता. हा प्रश्न थांब एवढं. रामकृष्ण. मानसिकता नाही. मग तुझं मन कुठं रमलेलं आहे. तुझं मन इथं नामात लागतंय का, अजून सतसंगतीतलं लागते का मन. ते जर होत नसेल तर तू कुठं जाणार. रामकृष्ण. म्हणून माऊलीने आपल्याला अगदी कळवळ्यानं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी काय म्हणतात त्याला, तळमळीनं सांगितलंय त्याने. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप. म्हणजेच माऊलींना इथं काय सांगायचं आहे, वेदशास्त्राचं प्रमाण काय आहे, ईश्वराचं नाम.
श्रुतीचं वचन काय आहे एक नाम की ईश्वराचं नाम जप कर आणि तो जप जर तू केलास तर तुला प्राप्ती काय होईल? ईश्वर ईश्वराचीच तुला प्राप्ती होईल. ईश्वर स्वरूपच तू होशील. म्हणून इथं काय, नामानं तू भरला पाहिजे. नामानं ज्या वेळेला आपण भरू त्यावेळेला आपल्या अंतकरणात काय राहील? मन शुद्ध होण्यासाठी मनाला, प्रत्येकाला आपलं अज्ञान कळत असतं. मनाला आपल्यातलं अज्ञान कळत असतं, पण ते अज्ञान आपण प्रगट करत नाही. ते संतांच्या समोर प्रगट करता आलं पाहिजे. जास्त आपल्याला माहिती आहे असं नाही सांगायचं. नाही. अज्ञान हे प्रगट कर, आणि अज्ञान ज्या वेळेला आपण प्रगट करू त्यावेळेला तो प्रकाश आपल्या आतमध्ये उतरल्याशिवाय राहत नाही. तो उतरला पाहिजे. म्हणून माऊलींनी हा सिद्धांत दिलेला आहे. वेदाचं, शास्त्राचा हा जो सिद्धांत दिलाय तो सिद्धांत त्याने अनुभवलाय. स्वतः तो अनुभवलाय आणि आपणाला सुद्धा तेवढ्या हरिपाठ जो दिलेला आहे तेवढ्या प्रमाण दिलेलं आहे, प्रमाण म्हणून दिलेलं आहे, वचन म्हणून दिलेलं आहे. आणि म्हणून ते वचन आपण स्वतः पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण. आज आपण जे वागतोय ना हे बंद करूया. आज